नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, जय गजानन, श्री गजानन. मी ज्योती सोनवणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. काय झालं मैत्रिणींनो, मी नऊवारी शिवली, पण तिचा पूर्ण कटिंग व टिचिंगचा व्हिडिओ मी टाकला नाही, कारण मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितले आहे की माझं सध्या गजानन महाराजचं पारायण चालू आहे व ते आमच्या पाईपलाईन रोडावरून धरमपुरी क्षेत्र आहे इथं निंबळेकला. तर इथून तिथं 10 किलोमीटर जावं लागतं मला रोज, व मी गाडीवर जात असते. तर काल इतकं ऊन होतं मैत्रिणींनो, प्रचंड ऊन होतं व मधामध्ये रेल्वे टँक असल्यामुळे आम्हाला तिथं फाटक पडलेलं होतं. त्यामुळे ना 10-15 मिनटं का होईना आम्हाला उन्हामध्ये गाडीवर थांबावं लागलं. जरी आपण डोक्याला बांधलेलं असतं, सनकोट घातलेला असला तरी प्रचंड ऊन होतं काल. आणि त्या उन्हाचा फटका मला इतका जबरदस्त बसला की मला अक्षरशः म्हणजे डोळ्यातनं पाणी यायला लागलं व डोळे लाल झाले. मग मी घरी आले, थंड पाण्याने आपलं चेहरा स्वच्छ धुतला, माझा चेहरा स्वच्छ धुतला व मी बेडरूममध्ये गेले व झोपून राहिले अक्षरशः. मग मी 4ला उठले आणि त्याच्या पुढं मी आपल्या शॉपमध्ये आले. मग नऊवारी टिचिंग केली व एक छोटूसा शॉर्ट व्हिडिओ तयार करून मी ब्लाऊजचा टाकला. मग आज सकाळी पण माझी तब्येत अजिबात व्यवस्थित नव्हती आणि मेडिकल सर्व एवढ्या सकाळी काही उघडत नाही 7ला. आणि माझ्याकडच्या मला पित्ताचा भयानक त्रास आहे, प्रचंड त्रास आहे. मला अजिबात ऊन सहन होत नाही. मला थोडं जरी तेलकट माझ्या खाण्यात आले तर मला लगेच त्याचा परिणाम होतो. परवाच्या दिवशी मी म्हणजे कालच्याच दिवशी वांग्याची भाजी खाल्ली होती. आम्हाला तिथं प्रसादाला वांग्याची भाजी होती आणि मी पहिल्याने शेवे करते आणि त्याच्यानंतर बसते. काय झालं, मी जेवण केलं आणि लगेच गाडीवर मैत्रिणींसोबत निघाले आणि त्यामुळे मला ते चांगलाच फटका बसला. मग मी सकाळी मोदक वगैरे केले महाराजांना व इथून निघताना एकदम डोक्यात आलं की मैत्रिणीला फोन करावं, कारण तिच्या मिस्टरांना शुगर आहे आणि तिला पण पित्ताचा त्रास आहे, तर त्यांच्याकडं पण गोळी वगैरे नेहमी असते. मग मी तिला फोन केला तर ती म्हटली की मी बघते. तर तिच्याकडं ओमीची गोळी होती. मग ती निघताना ओमीची गोळी तिने घेतली व तिच्या मिस्टरांनी माझ्यासाठी वेलदोडे व आलं घरून घेतले व मी तिथं गेले. तर मग आमच्या त्या पारायणच्या व्यासपीठावरच्या ताई आहेत ना, त्या मला भेटल्या. मग मी त्यांना सांगितलं, ताई म्हटलं मला खूप पित्ताचा त्रास होतो आहे व माझं डोकं खूप दुखतं आहे, तुमच्याकडे एखादी गोळी आहे का? तर त्या ताई म्हटल्या, अगं माझ्याकडं प्लेन गोळी आहे, पण ती माझ्या पाठीची, तुला चालणार नाही राजा. मग मी काय केले, त्या म्हटल्या बघू आपण नंतर. मग नाश्त्याचं होतं तिथं इडली चटणी. त्या म्हटल्या तू अगोदर नाश्ता कर, तुला थोडं बरं वाटेल. मग आम्ही नाश्ता वगैरे केलं. मग 8:30ला आम्ही पारायणच्या ठिकाणी पारायण करायला बसलो. मग एक अध्याय मी छान वाचला. आमचा वाला 17वा अध्याय ते 21 अध्यायाचं हे होतं पारायण. रोज 8 अध्याय चालू आहे आमचेवाले. तर आज 17 ते 21 होता आणि मला 19व्या अध्यायाला मला अक्षरशः असे चक्कर वगैरे इतकं डोळ्यापुढं अंधार यायला लागले, तरी मी तो पूर्ण केला. मग एक थोडंसं 2 मिनटं बोलण्यासाठी देतात ते कोणाला आणि कोणाला. मग मी तेवढ्या वेळात पाठीमागं आम्हाला सोय आहे तिथं टॉयलेट बाथरूमची सर्वी, तर मी गेले. मग तिकडनं येताना माझ्या वैकीच्या एक ताई आहे तिथं, त्यांनी मला आतून आहे ना स्वयंपाकाच्या तिथून केवढं मोठं आलं दिलं. ते आलं खाल्लं आणि मग परत पारायणला बसले. मग माझी मैत्रीण आहे सारिका, तिने मला वेलदोडे दिले, तिच्या मिस्टरांनी परत आलं दिलं. ते म्हटले हे चघळ, तुला बरं वाटेल. आणि मग मी ना ते पण चघळलं आणि महाराजांना ना डोळे मिटून प्रार्थना केली की तुम्हाला जर कधी पारायण तुमचं आलं सक्सेस होऊ द्यायचं असेल तर माझी तब्येत तुम्ही आता सांभाळा. मला काहीसुद्धा म्हणजे कळत नाही आहे की मी काय वाचते आणि काय नाही, कारण डोळ्यापुढं अक्षरशः असे अंधारी येत होती व चक्कर येत होते. काय करावं समजेन. आणि इतका चमत्कार झाला. 19वा अध्याय तर होऊन गेलेला होता आमचा आणि 20वा अध्याय बरोबर वाचता मला इतका फरक पडला. हे माझं जो म्हणजे माझ्या लग्नाला आता 22 वर्ष झाले मी सांगितले, तर मी
जो महाराजांची सेवा ही 18-19 वर्षापासून करते आणि महाराजांचा मला इतका चमत्कार, इतका साक्षात्कार आहे ना, म्हणजे मला ते प्रत्येक वेळेला काही ना काही साक्षात्कार चमत्कार दाखवत असतात मला. आणि मला ते लगेच 20वा अध्याय आला, मी महाराजांची माफी मागितली की माझ्याकडनं काही चुकलं असेल, काही असेल. आणि मला माझे पहिले अध्याय बाकी होते. मी सांगितलं होतं ना मला पिरियड होता, त्यामुळे मी पहिल्या दिवशी हजर राहू शकले. मी 5व्या दिवशी जॉईन झाली ना याला आपल्या पारायणला. 4थ्या दिवशी पारायण चालत नाही, 5व्या दिवसापासून मग माझे ते राहिलेले अध्याय मी महाराजांना म्हटलं माझ्या सोयीनुसार, माझ्या वेळेनुसार मी तुमचं कंप्लीट अध्याय करेल व आपलं चक्री पारायण पण हे चालू आहे. माझ्या चक्री पारायणला किती मैत्रिणींनो, माझा मुलगा आता 14 वर्षाचा आहे, तर माझ्या पारायणला 13 वर्ष कंप्लीट चक्री पारायण आहे आमचं मैत्रिणींचं. त्याला कधीच खंड पडला नाही, एकदम व्यवस्थित चालू आहे. तर मी हा व्हिडिओ याच्यासाठी केला मैत्रिणींनो, मी आता एक नऊवारी साडी शिवलेली आहे व ते तुम्हाला मी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. मी म्हटलं चला थोड्या गप्पा मारूया. कमेंटमध्ये श्री गजानन जय गजानन लिहा व उद्या महाराजांचा प्रगट दिन आहे. उद्या आम्ही खूप एन्जॉय करणार आहे तिकडं. आज पण खूप एवढी तब्येत बरी नसताना पण खूप एन्जॉय केलं, सेवा केली. पण ते ताईन ते पण म्हटले अगं तुझी तब्येत बरोबर नाही तर तू आता घरी जाऊन थोडा आराम कर. म्हणजे आमचे जे ग्रुप आहे ना, जवळजवळ 400-500 जणांचा ग्रुप आहे. ते एकमेकाला इतकं समजून घेतात, इतकं छान सहकार्य करतात की असं वाटतं की तिथून अगदी म्हणजे येऊच नाही. तर मी तुम्हाला आता माझ्या कालच्या दिवशी मी एक नऊवारी साडी शिवली होती, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, हे ब्लाऊज आहे. नऊवारी साडी आपल्याला त्या ताईंनी घुसवून दिली होती, मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. तर ती नऊवारी साडी वरचं ब्लाऊज आपण काढलं नव्हतं, कारण ते अपूर्ण येईल म्हणून, कारण त्या ताईंची तब्येत पण माझ्यासारखी शेंदी आहे. त्यामुळे मी हे ब्लाऊज पीस विकत आणलं होतं. हे अशा पद्धतीने शिवलेलं आहे बघा. हे अशा बाही आहे, हे बघा. मी याला काय केलं, शिंपल सोबर लागतं त्या ताईंना पण. तर मग इथं एक मण्यांची लेस लावली व इथं मणींची लेस लावली व माझं पाठीमागं हे असे मोरपीस लावले. तर हे मोरपीस आहे ना मैत्रिणींना, आपण आहे ना हे 120 रुपयाला 2 आणलेले होते. आणि हे ब्लाऊजची शिलाई मी 600 रुपये घेतली, कारण 200 रुपयाचं आपलं ब्लाऊज पीस होतं, त्या ताईंनी मला साण्याला लावलं होतं. आणि हे शिलाई मणी वगैरे धरून मी फक्त 600 रुपये ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे. आणि नऊवारी बघशाल तर तुम्ही मला आता उठून दाखवते तुम्हाला. हे बघा मैत्रिणी, हे मस्तानी साडी शिवलेली आहे. माझ्याकडे नेमकं काय आहे, इथं कोणीच नाही आहे मोबाईल तिकडनं पकडायला, नाही तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकले असते. तरी पण मी प्रयत्न करते. हे बघा मैत्रिणी, ही आपण एक नऊवारी साडी शिवलेली आहे. हे तिचा हा काष्टा. हे बघा खूप सुंदर अशी ही नऊवारी साडी शिवलेली आहे व तिचा हा छान पदर. हे बघा. माझा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो जरूर कमेंटमध्ये सांगा व कमेंटमध्ये जय गजानन श्री गजानन लिहायला विसरू नका. गजानन महाराजची सेवा कशी करावी, त्याचं पारायण कसं करावे, जर कधी तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाला काही अनुभव असेल तर तो पण मला कमेंटमध्ये सांगा. उद्या आपण प्रगट दिन धरमपुरीला साजरा करूया. उद्या माझी मुलगी, मिस्टर,
मुलगा सर्व येणार आहे. माझ्या कॉलनीतले भरपूर मैत्रिणी येतात, त्या पण तिथं आपल्याला भेटतील. आम्हाला उद्या लवकरच बोलवलेलं आहे. आम्हाला उद्या भरपूर सेवा आहे तिथं. कारण कसं आहे, जवळजवळ 1,00,000 भाविक तिथं येतच असतात. तिथं जेवण प्रसाद वगैरे सर्व असतं. तिथून स्नेहालयाचे विद्यार्थी, काल्याचं कीर्तन, परत अजून त्यांनी एक वारकरी म्हणतात ना, त्या वारकरी छोटे छोटे मुलं असतात ना, त्यांना कीर्तन वगैरे शिकवतात. त्या मुलांचं पण छोटंसं कीर्तन वगैरे काल्याचं कीर्तन होईल व छान असा कार्यक्रम होणार आहे. तर जय गजानन, श्री गजानन. प्रगट दिनच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. उद्या पण मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकेल. धन्यवाद.